आम्हीच खरी शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाढवण्यासाठी आणि हिंदुत्वासाठी आपण बाहेर पडत आहोत। उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे सर्वात मोठी फूट पडली शिवसेना या पक्षामध्ये। मात्र ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये दिघे साहेबांनी शिवसेना वाढवली, आजही गल्ली गल्लीत घराघरात ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात दिघे साहेबांचं नाव घेतलं जातं। त्या दिघे साहेबांनी जसा ठाणे जिल्हा आपल्या ताब्यात भारतीय जनता पक्षाची युती असताना मिळवला होता, त्या ठिकाणी मात्र आता शिंदे गटाला झुकतं माप घेतलं जावं लागत आहे। भारतीय जनता पक्षाने ही जी ठाण्याची महत्त्वाची जागा, जो सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, त्या जागेवरती मात्र ताबा मिळवलेला आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत राजन विचारे गेले 2 टर्म पासून खासदार आहेत, तिसऱ्यांदा त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्याच अगोदर या ठिकाणचा तिढा सुटत नाही। तोच अगोदर डॉक्टर संजीव नाईक, जे की नाईकांचे सुपुत्र, ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झालेले आहेत। त्यांनी त्या प्रकारचा प्रचारही सुरू केलेला आहे। रवींद्र फाटक असतील, प्रताप सरनाईक असतील, यांचं या ठिकाणचं तिकीट मात्र शिंदे गटाकडून जे अपेक्षित होतं ते मिळणार नाही। दिघे साहेबांनी जे कमवलं ते शिंदे साहेबांनी गमवलं, अशीच चर्चा ठाण्यात रंगू लागलेली आहे। खरी शिवसेना अशीच का, आपण कळवावे। धन्यवाद।